आपण पासपोर्टवर, नोटांवर, सरकारी कागदपत्रांवर जे अशोक स्तंभाचं चित्र पाहतो, तो अशोक स्तंभ राष्ट्रीय प्रतीक बनलं कसं, असा प्रश्न फार क्वचित वेळेला आपल्याला पडतो. भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच हा विचार सुरू झाला होता की आपल्या देशाचं राष्ट्रीय प्रतीक नेमकं कोणतं असावं. 1947 मध्ये संविधान सभेत जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताचं प्रतीक आपल्या इतिहासातून आणि मूल्यांतून यायला हवं. आणि ते मूल्य म्हणजे सम्राट अशोकांचा काळ, जिथे सत्ता होती पण त्याहून मोठा होता धर्म आणि न्याय. अनेक डिझाईन्स करण्यात आली, पण शेवटी अशोक स्तंभावर आधारित रचना स्वीकारली गेली. ही रचना अधिकृतपणे तयार केली ती प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांचे शिष्य दीनानाथ भार्गव यांनी, अर्थातच नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली. या चिन्हाला 26 जानेवारी 1950 रोजी अधिकृत मान्यता मिळाली आणि ते भारताचं राष्ट्रीय प्रतीक बनलं. सिंह इथे फक्त ताकदीचं प्रतीक नाही, तर जागरूकता, धैर्य आणि जबाबदारीचंही प्रतीक आहे. सत्यमेव जयते हा संदेश त्याच मूल्यांना जोडतो. पण एक महत्वाची गोष्ट अनेकांना माहित नसते. अशोक स्तंभाचा वापर प्रत्येकाला करता येत नाही. तो फक्त घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनाच करता येतो. म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, न्यायपालिका किंवा अधिकृत सरकारी कार्यालय. निवृत्त झाल्यावर मात्र कुणालाच हे चिन्ह वापरण्याचा अधिकार नाहीये. सामान्य माणसानं चुकीच्या पद्धतीनं अशोक स्तंभाचा वापर केला तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. कारण हे चिन्ह म्हणजे केवळ एखादं चित्र किंवा डिझाईन नाहीये, तर ते आहे भारताच्या राज्यसत्तेचं प्रतीक. आणि म्हणूनच अशोक स्तंभाकडे पाहताना फक्त वादविवादांपुरता मर्यादित नाही, तर त्यामागचा इतिहास, विचार आणि जबाबदारीही आपण लक्षात घ्यायला हवी. कारण काही चिन्ह फक्त सजावटीसाठी नसतात, ती अभिमानानं आपल्या राष्ट्राची ओळख म्हणून मिरवण्यासाठी असतात. या विषयामागची संपूर्ण कथा, संदर्भ आणि सखोल विश्लेषण आपल्या उन्हाळ भटकंती या यूट्यूब चॅनलवरती करण्यात आलंय. नक्की पहा. आणि अशीच वेगवेगळी विचार करायला लावणारी भटकंती तुम्हाला ऐका बघायची असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि हो, यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा.